तुमच्याकडे आपण तुमच्या सर्व टीमला आम्ही लागलो होतो की पुरेपूर सगळं सहकार्य केलं. आम्हाला काय करावं समजत नव्हतं त्याला. 10 ते 10:30 मध्ये यांचा कार्यक्रम करायचा. गाडी बिलकुल आधी करायची 8 जण होतो सर. तुमची होती ना सर आकाश टीमची. माझं नाही यांचं मला. एक नारायण सिंगकर म्हणून आमच्याकडे एक उद्योजक आहेत. त्यांची बालाजी इंडस्ट्रीज म्हणून बिरसिंगपूरला त्यांचं एक तेलाचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. ते त्या तेलाचा व्यापार करतात ते, आणि त्यातून ते रोज संध्याकाळी घरी कॅश घेऊन जातात बुलढाण्यामध्ये, अशी माहिती काही गुन्हेगारांना मिळाली. ते गुन्हेगार त्यांचं जिथले सिंगकर साहेब त्यांचं मूळ गाव आहे वालसावंगी, जिल्हा जालना, तिथले काही गुन्हेगार आणि छत्रपती संभाजीनगर इथले काही गुन्हेगार, छत्रपती संभाजीनगरचे गुन्हेगार आणि वालसावंगीचे गुन्हेगार यांनी मिळून एक प्लॅन त्यांनी आखला आणि त्यांना ते लुटण्याच्या तयारीत होते. तर तो प्लॅन त्यांचा आमच्या पोलीस निरीक्षक श्री लांडे यांना तो समजला आणि त्यांनी ताबडतोब ट्रॅप लावून त्या लोकांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक कंट्रीब्युटेड पिस्टल, 2 कारतूस, 2 मोटरसायकल, असं टोटल 2 चाकू, असे 2,31,000 रुपयाचा माल त्यांच्याकडनं त्यांनी जप्त केला आहे. 5 आरोपी अटक केले आहेत. आणि एक मोठी घटना बुलढाण्यामधली ही आम्हाला एक मोठ्या घटनेला जी घडली असती, मोठा गुन्हा घडला असता, तो गुन्ह्याला त्यांनी प्रतिबंध केला आहे. त्यामुळे मी पोलीस निरीक्षक श्री लांडे आणि त्यांच्या टीमचे कौतुक करतो, अभिनंदन करतो. एक मोठी घटना त्यांनी होण्यापासून वाचवली आहे. आणि त्यांनी हा जो आमची त्यांनी जी कृती केलेली आहे, त्यांनी जी ॲक्शन घेतली आहे, ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या 100 दिवसांचा जो कृती आराखडा आम्हाला दिल्याचा मुख्यमंत्री महोदयांनी, त्यातलाच एक भाग आहे हा, की उद्योजकांना संरक्षण पुरवणे. आम्ही संरक्षण तर पुरवत आहोतच, पण त्याचबरोबर आगाऊ माहिती काढली आम्ही, आणि आगाऊ माहिती काढून एका उद्योजकांना आम्ही लुटण्याच्यापासून त्यांना आम्ही वाचवलं आहे.